नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्राध्यापक राजीव घावडे, अखिल भारतीय संशोधन सोयाबीन प्रकल्प प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। आज आपण या ठिकाणी सोयाबीनला शास्त्रोक्त बीज प्रक्रिया कशी करायची या संदर्भात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला याद्वारे देणार आहे। जे बी आहे ते आपल्याला अतिशय शुद्ध दिसत आहे, परंतु ती बियाणं हे शुद्ध असून चालत नाही, तर ते निरोगी असणे अतिशय जरुरी आहे। तर त्याकरता आपल्याला बीज प्रक्रिया जर करायची असेल तर त्याकरता वॅक्स पॉवर कार्बोक्सिन अधिक थायरम या नावाने एक संयुक्त बुरशीनाशक बाजारामध्ये मिळतं। ते एकदा आपण पावडर फॉर्म्युलेशन मध्ये आहे संयुक्त बुरशीनाशक, ते आपण वापरू शकतो। किंवा त्यानंतर जर आपल्याला बाजारामध्ये काही लिक्विड बुरशीनाशक पण उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये संयुक्त बुरशीनाशक आहे, त्याला आपण एव्हरगोल्ड या नावाने व्यापारी भाषेमध्ये बोलतो। मग त्याच्यानंतर तुम्हाला बाजारामध्ये एक ॲझोस्ट्रॉबिन, थायोफिनेट मिथिल आणि थायमिथॉक्झान हे एक दोन बुरशीनाशक आणि एक त्याच्यामध्ये कीडनाशक आहे थायमिथॉक्झान, जो की आपला खोडमाशीचा प्रादुर्भाव जेव्हा येतो तो खोडमाशीचा प्रादुर्भावही पहिल्या 30 दिवसापर्यंत त्याचं निर्मूलन करण्याची क्षमता या बुरशीनाशकामध्ये आहे। बीज प्रक्रिया करताना FIR हा क्रम अतिशय लक्षात ठेवणं जरुरी आहे। त्याच्यामध्ये F म्हणजे बुरशीनाशक म्हणजे फंजीसाइड, तर आपल्याला खोडमाशीच्या नियंत्रणाकरता थायमिथॉक्झान 30FS या कीटकनाशकाची पण आपल्याला प्रक्रिया करणं, बीज प्रक्रिया करणं जरुरी आहे। त्यानंतर हे तुमचे केमिकल वापरल्यानंतर म्हणजे रासायनिक आपण जेव्हा वापरतो, रासायनिक वापरल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर तुमचं जैविक घटकांची आपल्याला बीज प्रक्रिया करणं जरुरी आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आपलं रायझोबियम आहे। रायझोबियम हे आपण याच्यासाठी वापरतो की हवेतील नत्राचं स्थिरीकरण करतं, आणि त्यानंतर PSB फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया याचा पण आपण त्या ठिकाणी उपयोग करू शकतो, म्हणजे हे जैविक घटक आहे सगळे। आणि ट्रायकोडर्मा म्हणजे ट्रायकोडर्मा ही आपला जमिनीद्वारे ज्या काही बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये होतो तर त्याचंही नियंत्रण ही ट्रायकोडर्मा बुरशी करते। तर त्यामध्ये ट्रायकोडर्माचं आपल्याला बीज प्रक्रिया करणं जरुरी आहे। परंतु एकदा जर आपण केमिकलची सुरुवातीला जर रासायनिक बुरशीनाशकाची जर प्रक्रिया केली तर आपल्याला ट्रायकोडर्माची प्रक्रिया करणं जरुरी नाही, केली तरी चालेल परंतु गरज नाही। तर ही विटावॅक्स पॉवर पावडर आपल्याला 1 किलो सीड जर असेल तर 1 किलो सीड करता आपल्याला साधारणतः 3 ते 4 ग्रॅम हे घेणं अतिशय जरुरी आहे। बियाणाला त्याचं कोटिंग व्यवस्थित होण्याकरता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं किंचित मामूली सुरुवातीला पाणी शिंपडायचं आहे आपल्याला बियाण्याला। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला थायमिथॉक्झान लावायचं आहे, इन्सेक्टिसाइड। थायमिथॉक्झान हे खोडमाशी करता आपल्याला लावायचं आहे। तर हे थायमिथॉक्झान आपल्याला 1 किलो करता 10 मिली याची प्रक्रिया आपल्याला करायची आहे। हलक्या हाताने त्याला आपल्याला घोळून घ्यायचं आहे। हे झालं आपण 2 प्रक्रिया या ठिकाणी केलेला आहे। आणि त्याच्यानंतर याला थोडंसं शेड ड्राय करायचं सावलीमध्ये आपल्या घरी। बुरशीनाशक आणि तुमचं कीटकनाशक याची प्रक्रिया आपण एक 8 ते 10 दिवस अगोदर आपण करू शकतो। नत्राचं स्थिरीकरण करणारं रायझोबियम याची जर आपल्याला प्रक्रिया करायची असेल तर ज्या दिवशी आपल्याला बियाणं पेरायचं आहे त्या दिवशी म्हणजे एक 2 ते 3 तास अगोदर या जैविक घटकाची प्रक्रिया करणं जरुरी आहे। म्हणजे सर्वात शेवटी 10 मिली पेरणीच्या अगोदर 2 ते 3 तास करणं जरुरी आहे। अतिशय हलक्या हाताने हे बियाणं घोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्या सावलीमध्ये वाळवायचं आहे। वाळल्यानंतर आपल्याला बियाणं पेरायचं आहे। बुरशीनाशक जे पावडर फॉर्म मध्ये आहे त्याची प्रक्रिया करताना आपल्याला बियाण्याला कोटिंग होणं अतिशय जरुरी आहे। तर त्याकरता आपण एक करायला पाहिजे की आपल्याकडे बाजारामध्ये जे काही एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं एक कॉम्बिनेशन उपलब्ध आहे, ते आपल्याला 1 किलो सीडला म्हणजे याची जर या इलेक्ट्रॉन किंवा या जे संयुक्त बुरशीनाशक आणि
कीटकनाशी जर आपल्याला प्रक्रिया केली तर तुम्हाला बाकी बुरशीनाशक लावायची गरज नाही, थायमिथॉक्झान वेगळं लावायची गरज नाही. 10 मिली आपण घेतला, 1 किलोला 10 मिली घ्यायचं. बियाण्यावरती कोटिंग होईल या पद्धतीने याचं प्रक्रिया करायची. प्रक्रिया आपण एक पेरणीच्या 8-10 दिवस अगोदर करू शकतो. जैविक घटकाची प्रक्रिया करायची जर असेल तर ती पेरणीच्या अगोदर करणं जरुरी आहे आणि ती प्रक्रिया केल्यानंतर 24 तासाच्या आत आपल्याला त्याचं पेरणं व्हायला पाहिजे.